सर्व खरेदीवर 10 ते 50% सवलत। भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। फोन संपर्क 81 77 95 90 04। सांगलीतील तासगाव अर्बन बँक फोडणाऱ्या एका चोरट्याला अटक, 2 फरार। सांगलीच्या LCB पथकाची कारवाई। काल मार्केट यार्ड सांगली येथे असणारी तासगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची शाखा आहे। या शाखेमध्ये अज्ञात 3 चोरट्यांनी बँकेचा कडी कोंडा तोडून बँकेत प्रवेश करून बँकेतील कॅशियर रूमचे शटर उचकटून बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला होता। तासगाव अर्बन बँक फोडल्या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या चोरी प्रकरणी पोलिसांनी छडा लावलेला असून ओंकार विशाल साळुंखे वय 19 राहणार राजीव गांधी झोपडपट्टी, जुना बुधगाव रोड, सांगली याला अटक करण्यात आली आहे। तर या चोरी प्रकरणातील सुदर्शन यादव राहणार कराड, जिल्हा सातारा, सध्या राहणार विश्रामबाग, सांगली व मुनीब उर्फ बाबू भाटकर राहणार आंबा चौक, सांगली हे दोघे जण अद्याप फरार आहेत। तासगाव अर्बन बँकेची शाखा काल रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडल्यानंतर सांगली LCB पथक चोरट्यांच्या मागावर होते। LCBचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी नेमलेल्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील अनिल कोळेकर व विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार सुदर्शन यादव व त्याचे सहकारी ओंकार साळुंके व मुनीब भाटकर यांनी तासगाव अर्बन बँक येथे चोरी करण्याचा गुन्हा करून हे तिघेजण सध्या तात्यासाहेब मळा मीरा हाऊसिंग सोसायटी सांगली परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली ख्वाजा वस्ती, सह्याद्रीनगर, टिंबर एरिया मार्गे मीरा हाऊसिंग सोसायटी समोर दाखल होऊन तात्यासाहेब मळा येथे अलीकडे थांबून पायी चालत जाऊन वॉच करीत जात असताना निकुंज लॉनच्या समोरील बाजूस असलेल्या भिंतीलगत रस्त्याच्या उजव्या बाजूस अंगात काळ्या रंगाचा शर्ट व पाठीवर निळसर रंगाची सॅक असलेला एक तरुण बातमीप्रमाणे थांबलेला दिसला। शितापीने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडील सॅकमध्ये एक लाकडी मुठीचा धारदार कोयता, कटावणी, एक प्लास्टिक मुठीचा धारदार चॉपर चाकू व मारतूल पोलिसांना मिळून आले। या सदर वस्तूबाबत विचारले असता त्याने सांगितले की या वस्तूने त्याचे साथीदार सुदर्शन यादव व भाटकर यांच्यासोबत रात्रीच्या वेळी मार्केट यार्ड सांगली येथील बँकेची कुलूप कटावणीने तोडून आत प्रवेश करून चोरी करीत असताना बँकेचा सायरन वाजल्याने ते पळून गेले व त्यानंतर मल्टीप्लेक्स टॉकीच्या पाठीमागील कॉलनीमध्ये बंद घर फोडून चांदीचे साहित्य चोरी केल्याची कबुली ओंकार साळुंखे याने पोलिसांना दिली आहे। ओंकार साळुंखे याला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करून विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे पुढील तपासकामी वर्ग करण्यात आले असून सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी सांगली शहर पोलीस ठाण्यात, विश्रामबाग पोलीस ठाण्यात, संजयनगर पोलीस ठाणे व मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, कराड या पोलीस ठाण्यात चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव, नागेश खरात, धार्याप्पा बंडगर, अनिल कोळेकर, सतीश माने, सागर लवटे, सागर टिंगरे, अमर नरळे, सुशील मस्के, संदीप नलावडे, विक्रम खोत, सूरज थोरात, सुमित सूर्यवंशी, कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क।